नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आणि लाखात एक आमचा दादा या दोन्ही मालिकेच्या महासंगममध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर मग आता मित्रांनो, अस्मीने आणि ऐश्वर्याने दोघी मिळून सावलीला तुझ्याकडे जाऊ दिलेलं नसतं आणि लगेच तिला रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं। आता तेवढ्यात मात्र अमृता सावलीला बंद करताना पाहते। अस्मी आता सांगत असते, तू माझ्याच घरामध्ये माझ्याच अगेन्स्ट गेलीस आणि तुझी एवढी हिंमतच कशी झाली ग? आता तू तुझ्या कर्मांची फळं भोग, तू दिवसभर इथेच राहशील आणि हीच तुझी पनिशमेंट आहे। अमृताला समजलेलं असतं की सावलीला यांनी रूममध्ये कोंडून ठेवलं आणि तिने ऐश्वर्याचं बोलणं सुद्धा ऐकलेलं असतं। मग त्याच्यानंतर इकडे सावली रिक्वेस्ट करत तळतळ करत म्हणत असते की अहो प्लीज दार उघडा ना। सावली सांगत असते, कोणी आहे का बाहेर, दार उघडा ना। आता ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघींना खूपच गंमत वाटते आणि त्या दोघीही तिकडनं निघून जातात। आता सावली तर इकडे रूममध्ये खूपच रडत असते। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सूर्याला आलेलं पाहता तुझा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते। सूर्या विचारतो की काय झालंय, तर मग आता भाग्या सांगू लागते, अरे दादा ती राजू किती वेळची आतमध्ये गेलीये, अजून सुद्धा बाहेर नाही आलेली, राजूचा फोन सुद्धा लागत नाहीये आणि हे कंपनीतले दादा आम्हाला आतमध्ये सोडतच नाहीये। आता सूर्या तर भयंकर चिडतो आणि लगेच त्या वॉचमॅनला म्हणतो की आम्हाला आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊ द्या। वॉचमॅन तर काय ऐकत नाही आणि सूर्या लगेच त्याची गचंडी पकडत विचारू लागतो की माझी बहीण कुठे। इकडे तुझा आणि भाग्या दोघी खूप घाबरून गेलेल्या असतात। इकडे कंपनीमध्ये तिर्लोत्तमाच्या अंगाला काळा लागलेलं असतं। रील ते काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र तिर्लोत्तमाला भयंकर चिड येत असते। तेवढ्यात तिथे राजकुमार येतो आणि तो सांगू लागतो की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलोय आणि त्यांना सांगितलं की तिच्यावरती जेवढी कलमं असतील ना तेवढी सगळी लावा आणि तिला आयुष्यभर पोलीस कोठडीमध्येच ठेवा। त्याच्यानंतर सारंगचे बाबा आता लगेच राजकुमारला विचारतात, मुळात म्हणायचं म्हणजे त्या मुलीबरोबरचं प्रकरण इतक्या निकोबाला गेलंच कसं काय, आणि तिर्लोत्तमा त्या मुलीला तूच तर मेल पाठवला होतास ना की आपल्याला प्रोडक्टसाठी रॉ मटेरियल पाहिजे म्हणून। तिर्लोत्तमा सांगू लागते, म्हणजे मेलवरती माणूस नेमकं कसा आहे हे आपल्याला नाही कळत, ती इथे आल्यानंतर समजलं की नेमकं ती काय लायकीची मुलगी येते। नील इकडे म्हणत असतो की हे सगळं सारंगला कळलं पाहिजे, पण राजकुमार मध्येच बोलतो की हो सारंगला कळलंच पाहिजे, पण मात्र खरं काय ना ते त्याला कळलं पाहिजे। तिर्लोत्तमा आता तिकडनं लगेच निघून जाते। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग घरी आलेला असतो आणि ऐश्वर्याला हक्का मारत असतो। त्याच्यानंतर अमृताने सारंगला बोलून घेतलेलं असतं। अमृता लगेच घाईत सारंगकडे येते आणि त्याला म्हणते की बरं झालं सारंग तू आला, आणि अमृता लगेच ज्या खोलीमध्ये सावलीला कोंडून ठेवलंय ती खोली दाखवते। आता सारंग लगेच दरवाजा उघडायला जाऊ लागतो, पण मात्र तेवढ्यात लगेच ऐश्वर्या येते आणि सारंगला थांबवते। इकडे सावलीला तर समजलं असतं की सारंग बाहेर आलाय म्हणून। सारंग विचारतो की सावली आतमध्ये आहे ना? ऐश्वर्या सांगते की सारंग मीच तिला कोंडलंय, माझ्याशी उलट बोलत होती, मला उलट उत्तरं देत होती म्हणूनच दिली मी तिला पनिशमेंट। त्याच्यावरती आता सारंग लगेच म्हणतो, सावली काय शाळेत जाणारी लहान मुलगी वाटली का तिला पनिशमेंट द्यायला? सारंग आता ऐश्वर्याला बोलू लागतो की मला एक गोष्ट समजत नाहीये की नेमकं आपण कोण आहे दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देणारे, आणि अस्मीला लगेच म्हणतो की तू काय कटकारस्थान करण्यासाठी या घरामध्ये आलीयस का ग? सारंग ऐश्वर्याला म्हणतो, मला माहितीये की सावलीबद्दल तुझ्या मनामध्ये द्वेष आहे, मला तुझा स्वभाव चांगलाच माहितीये, पण मात्र मला एक गोष्ट समजत नाहीये की तुम्हा दोघींमध्ये एवढी चांगली मैत्री कधीपासून झाली, तुमच्या दोघींचं एवढं कधीपासून जुळायला लागलं। आणि एक गोष्ट ना चांगली लक्षात ठेवा, सावली माणूस म्हणून ना खूप चांगली आहे आणि सावली कधीच कोणाचं वाईट करायला जात नाही। इकडे सारंग जे काही बोलत असतो ते आतमध्ये सावलीला सुद्धा ऐकायला येत असतं आणि सावली सुद्धा सारंगचं बोलणं ऐकता खूप खुश असते। सावली आवाज चढून कधीच कोणाशी बोललेली नाहीये। सारंग अशा पद्धतीने सावलीचं कौतुक करतोय ते पाहता अस्मीला तर खूपच मोठा जळफाट होत असतो आणि ती रागातच सारंगकडे पाहत असते। ऐश्वर्या लगेच म्हणते, सारंग तुला वाटतंय का मी खोटं बोलतीये? अरे ती खरंच माझ्याशी उलट बोलली आणि म्हणून मी तिला कोंडलं। सारंग म्हणू लागतो, वहिनी बास हो, मला तुमचं काहीच नाही ऐकून घ्यायचं। सारंग तर ऐश्वर्याचं अस्मीचं काहीच ऐकत नाही आणि लगेच दरवाजा उघडतो। आता सारंगला समोर पाहता सावलीला खूपच गहिवरून येतं आणि सावली मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सारंगला लगेच मिठी मारते। हे पाहता अस्मीच्या तळपायाची आग तर फुल मस्तकात जाते आणि ती रागातच त्यांच्या दोघांकडे पाहू लागते। सारंग इकडे सावलीला शांत करतो की सावली अजिबात रडू नको, आलोय ना आता मी, शांत हो। आता सारंग घडलेला प्रकार विचारतो तर सावली सांगू लागते, मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता, तिची बहीण ना एका कोणत्या तरी अडचणीमध्ये आणि मला तिकडेच जायचं होतं, पण मात्र यांनी मला तिकडे जाण्यासाठी सक्त नकार दिला, यांनी मला अशा पद्धतीने कोंडून ठेवलं। तेवढ्यात सारंगला कॉल येतो आणि सारंग इकडे ऐश्वर्याला बोलू लागतो की हे बघा वहिनी, इथे ना माणसं राहतात, हे जेल नाहीये आणि कोणी कोणाला कशा पद्धतीने कोंडून ठेवायचं ना हे आपण नाही ठरवायचं। सावलीला जिथे जायचं असेल ना ती जाईल,
सारंगला फोन येत असतो, त्याच्यामुळे सारंग घाईत बोलतो की सावलीला जर आत्ता यापर्यंत याच्यापुढे जर कोणी त्रास दिला ना तर माझे इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल. सारंग फोनवरती बोलत लगेच तिकडनं निघून जातो आणि सारंगच्या मागे रडत सावली सुद्धा जाते. अमृता ऐश्वर्याला बोलू लागते की ऐश्वर्या, खरंच तू खूप चुकीचं वागली आहेस. आणि आता ती सुद्धा तिकडनं निघून जाते. आता इकडे अस्मी तर भयंकर चिडलेली असते आणि लगेच ती ऐश्वर्याला म्हणते की काय चाललंय हे सगळं. आता तो फोटो दाखवायचा होता ना त्याला. ऐश्वर्या लगेच म्हणते, तू जरा मूर्ख आहेस का ग? गेल्या वेळेस त्याला फोटो दाखवला आणि तेव्हा नेमकं काय झालं हे आठवतंय ना? तू ना इडियट आहेस. कोणता डाव कधी खेळायचा, कोणता पत्ता नेमकं कधी फेकायचा हे तू कधी शिकणार आहेस ग? तर अस्मी मात्र शांतपणे ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि ऐश्वर्या खूप अस्मीला बोलते. आता याच्यानंतर ऐश्वर्या सांगू लागते की तुला कळत आहे का, ही जी तिची मैत्रीण आहे ना ती दुसरी तिसरी कोणीच नसून तिने आपल्या कंपनीमध्ये गोंधळ घातला ना तिची रिलेटिव्ह आहे. मग आता अस्मी लगेच खुश होत म्हणते, अच्छा म्हणजे सावलीची जी मैत्रीण आहे ती आपली दुश्मन. आता खेळ खेळायला चांगलाच मजा येणार आहे. ऐश्वर्या आणि अस्मीच्या डोक्यामध्ये सावलीला आणि तिच्या मैत्रिणीला म्हणजेच की तुळजाला घेऊन नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असतो. त्याच्यानंतर सारंगकडे बाजूला आलेला असतो आणि त्याला देवाचा कॉल आलेला असतो. देवा सारंगला विचारतो, भाई मला सांग, तू तुझे प्रॉब्लेम ना माझ्याकडे का फॉरवर्ड करतोस? सारंगला तर काही समजत नाही आणि देवा सांगू लागतो की तुझ्या कंपनीमधनं एक मुलगी आली आपल्याकडे आणि देवाचे जे काही घडलं तो सर्व प्रकार सारंगला समजून सांगतो आणि सारंगला सुद्धा सर्व कळतं. त्याच्यानंतर इकडे राजूला भूक लागली असते म्हणून राजू समोसा खात असते. आता ते पाहता देवा तिला वैतागत विचारतो की अजून काही खायला मागू का? आता राजू काय दादाचं नाव सांगायला तयार नसते म्हणून देवा म्हणतो, आपण एक काम करूयात, आपण तुझ्या दादाला ना काहीही न कळवता तुला घरी पोहोचू, तू पत्ता तरी सांगशील ना? पण राजू तिथे सुद्धा काहीच बोलत नसते. देवा इकडे सांगू लागतो, आपल्याकडे ना एक करेक्ट सोल्युशन आहे. तू जर आम्हाला सगळी करेक्ट माहिती दिली ना तर दादापर्यंत आपली ही जी गाडी सुरू आहे ना ती जाणारच नाही. इथल्या इथे मॅटर फिनिश. पण जर तुझ्या दादाला सिक्रेट कळू द्यायचं नसेल तर तुला आम्हाला तर सांगावंच लागेल ना. देवा बरोबर आता गोल गोल फिरत गोड गोड बोलत राजूकडून सगळं वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि राजू सुद्धा सांगण्यासाठी तयार झालेली असते. राजू आता त्याच्यानंतर तिची इन्फॉर्मेशन सांगते आणि देवाला जरा बरं वाटतं. देवा आता म्हणतो, ताई एक काम करशील का आमच्यासाठी? हे इथे बसतं ना कायद्यामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आतमध्ये बसशील का? तर मग देवाच्या सांगण्याप्रमाणे राजू लगेच लॉकअपमध्ये जाऊन बसते. त्याच्यानंतर इकडे तिर्लोत्तमा कंपनीच्या बाहेर येते आणि ड्रायव्हरला सांगते, पटकन गाडी घरी न्या. या अवस्थेमध्ये मला जर कोणी बघितलं ना तर ते मला आवडणार नाही. तिर्लोत्तमा गाडीत बसते आणि ते घरी जाऊ लागतात. पण मात्र तेवढ्यात लगेच देवा समोर येतो आणि तो लगेच गाडी थांबवून घेतो. या ड्रायव्हरला काच खाली घ्यायला सांगत असतो पण मात्र तिर्लोत्तमाच्या सांगण्याप्रमाणे ड्रायव्हर काय काच खाली घेत नाही. देवा रागात काठी मारू लागतो. ते ड्रायव्हरला समजतं आणि तो लगेच काच खाली घेतो. तिर्लोत्तमा विचारत असते की कोण आहे हा माणूस? सूर्या ड्रायव्हरची गचंडी पकडत विचारत असतो की माझी बहीण कुठे आहे? तिर्लोत्तमा सांगते, याचं काही ऐकू नका हो, तुम्ही चालवा गाडी. ड्रायव्हर गाडी पुढे घेऊ लागतो पण सूर्या काय गाडी पुढेच जाऊ देत नसतो. हा सगळा प्रकार तुळजा आणि भाग्या दोघी आश्चर्याने बघत असतात. तिर्लोत्तमा वैतागत गाडीच्या खाली उतरते आणि सूर्याला विचारते, काय पाहिजे तुला, कोण आहेस तू? मग सूर्या म्हणते, तिर्लोत्तमा मॅडम तुम्हीच ना? तिर्लोत्तमा लगेच रागात म्हणते की हो मीच तिर्लोत्तमा, बोल काय म्हणणं आहे? सूर्या सांगतो, मॅडम माझी बहीण इथे हळद विकायला आली होती, अजून सुद्धा ती घरी आलेली नाहीये, कुठे आहे ती? तिर्लोत्तमा मात्र सांगते की तू जे बोलतोयस त्याचा आणि माझा काय संबंध आहे? मला कोणीच भेटायला आलेलं नव्हतं. सूर्या विचारतो, आमच्या बायकांनी तिला इथे सोडलंय, सांगा लवकर माझी बहीण कुठे? तिर्लोत्तमा तिच्या अंगाला लागलेलं काळं सूर्याला दाखवत म्हणते की माझी इथे काय अवस्था झाली ते तुला दिसत नाहीये का? मला ना घरी जाणं गरजेचं आहे, माझी लवकर वाट सोड, मला जाऊ दे. पण मात्र सूर्या काय पुढे जाऊच देत नसतो. तो राजूबद्दल विचारत असतो की सांगा लवकर राजू नेमकं कुठे? तिर्लोत्तमा सांगू लागते, इथे हजारो लोक काम करण्यासाठी येतात, डील करण्यासाठी येतात. जर एखादा त्यातला माणूस जर घरी पोहोचला नाही तर त्याची जबाबदारी माझ्यावरती नसते. तिर्लोत्तमा चिडत सूर्याला सांगत असते. सूर्या मात्र शांतपणे तिर्लोत्तमाचं बोलणं ऐकतो. तिर्लोत्तमा सांगते, तुझी बहीण घरी गेलेली नाहीये, सापडत नाहीये, मग तू तिला शोध ना, इथे माझ्यासमोर काय येऊन उभा राहिलायस? तुझी जबाबदारी माझी नाही तुझी आहे, कारण तुझी बहीण हरवली ना, तिला शोध जा. सूर्या मात्र हट्टालाच पेटलेला असतो की हे बघा मॅडम, मला ना माझी बहीण कुठे हे सांगा, मी लगेच तुमची वाट सोडीन. तिर्लोत्तमा सांगते की जा तू आत्ताच्या आत्ता निघ. वॉचमॅन येतो आणि सूर्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागतो. सूर्या काय जायला तयार नसतो तर तिर्लोत्तमा लगेच सांगते की तुला माहिती का, तुझ्या बहिणीला आम्ही पोलिसांमध्ये दिलंय. हे ऐकल्यानंतर तुळजा, भाग्या, सूर्या यांना मोठाच धक्का बसतो. आता पुढे तिर्लोत्तमा सांगू लागते आणि कारण काय तर तिच्या अंगाला ते लागलेलं काळं दाखवते. तिर्लोत्तमा सांगते, हे सगळं ना तुझ्या बहिणीने केलंय, कळलं ना? तर आता निघ इकडनं.
तिर्लोत्तमा लगेच गाडीत बसते आणि तिकडनं निघून जाते. सूर्या सुद्धा फुल शॉक झालेला असतो. तेवढ्या तिकडे तुळजाच्या मोबाईलवरती राजूचा फोन आलेला असतो आणि ते पाहता सूर्या लगेच खुश होत फोन उचलतो. त्याच्यानंतर इकडे घरी तिर्लोत्तमा आलेली असते. सारंग सुद्धा समोरनं येत असतो. सारंग तिर्लोत्तमाची ती हालत पाहतो, पण मात्र ती एकही शब्द न बोलता लगेच तिकडनं निघून जाते. नील आणि राजकुमार हे दोघेही घरी आलेले असतात. नेमकं हा प्रकार काय हे विचारण्यासाठी सारंग नील आणि राजकुमारकडे येतो. तर नील राजकुमारला सांगत असतो की हे बघ दादा, हे सगळं करण्याची ना काहीच गरज नव्हती. साधी माणसं आहेत ती आणि तिला डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये नेलं. आणि याच्या उपर तू कंपनीच्या रेप्युटेशनचा विचार केला का? त्याचा विचार नेमकं कोण करणार? राजकुमार लगेच चिडत म्हणतो, अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचंय की रेप्युटेशनची काळजी फक्त तुम्हाला आहे, मला कंपनीबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणायचंय का तुला? सारंग आता राजकुमार आणि नील यांच्या दोघांचं इथे सगळं बोलणं ऐकतो. नील आता सारंगला सांगू लागतो, हे बघ दादा, मी तुला काय झालं ते सांगतो. एक मुलगी आली होती तिचं प्रोडक्ट घेऊन. राजकुमार सांगू लागतो आणि ती प्रोडक्टबद्दल माहिती देता देता आपली कंपनी कशी चुकीची आहे, आपण ग्राहकांना कसं फसवतो हे मला सांगत होती. सारंग मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की हा, मी परफेक्ट नाहीये पण आम्ही इम्प्रूव्ह करू. पण मात्र तिने तर काहीच नाही ऐकलं आणि ॲटिट्यूड दाखवायला लागली. सारंग, एक वेळ मी माझा अपमान सहन केला असता, पण आईचा अपमान मुळीच नाही. सारंग, त्याच्या आईच्या अंगाला काळा लागलाय ना, ते त्या मुलीने लावलंय. तिच्या ठिकाणी जर एखादा मुलगा असताना तर मी तिचं कामफाड फोडलं असतं, पण मात्र मुलगी ना, मी कसा हात लावणार तिला? शेवटी सिक्युरिटीला बोलवलं, पोलीस आले आणि घेऊन गेले. सांग, माझं काही चुकलं का? राजकुमार सगळी चुकीची माहिती सारंगला सांगतो आणि याच्यावरती सारंग सुद्धा बोलतो की बरोबर केलंस तू. जिथे आईचा विषय येतो ना, तिथे बाकी काहीच लागू नाही होत. प्रकरण वाढलं तरी चालेल, या जगामध्ये काही जरी झालं तरी चालेल, पण मात्र आधी आई आणि मग बाकी सगळं. आणि सारंग सुद्धा तिकडं निघून जातो. पण मात्र नीलला खरी परिस्थिती काय आणि चुकी राजकुमारचीच हे चांगलंच माहिती असतं. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आता लगेच सूर्या पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि पाहतो तर राजू लॉकअपमध्ये असते. आणि राजूला समोर लॉकअपमध्ये पाहता सूर्या तर भयंकर चिडतो आणि राजू तर खूप रडत असते. तिर्लोत्तमा इकडे तिच्या अंगाला जे काळं लागलंय ते पाहता ती सुद्धा भयंकर चिडलेली असते आणि त्याच्यानंतर तिला स्वतःची चिड येत असते. मग आता घडलेला प्रकार समजता सारंग लगेच इकडे तिर्लोत्तमाकडे येतो आणि सारंग तिर्लोत्तमाच्या बाजूला बसत म्हणतो की ऑफिसमध्ये जे काही घडलं ना ते कळलंय मला. एकदा मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, जे घडलंय ते खरं खरं सांग. तिर्लोत्तमा आता लगेच रागात सारंगकडे पाहू लागते आणि घडलेला प्रकार सांगू लागते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सूर्या लगेच राजूकडे येतो. राजू रडत असते म्हणून सूर्या तिला शांत करत म्हणतो की हे बघ राजू, अजिबात रडू नको, आलोय ना मी आता, शांत हो. तेवढ्यात तिकडनं देवा येतो आणि देवा सुद्धा तो सगळा प्रकार पाहतो. तुझा आणि भाग्या दोघीही खूप शांत असतात. तुझा विचारते, काय ग राजू, कसं झालंय हे सगळं? आणि राजू सुद्धा जे जे काही घडलंय, राजकुमार तिच्या बरोबर कशा पद्धतीने वागला, हा सर्व काही घडलेला प्रकार सूर्याला सांगते. आणि तिर्लोत्तमाला सुद्धा जे जे काही माहिती असतं, म्हणजे डायरेक्टली ती मुलगी कशी तिच्या पद्धतीने अंगावरती आली आणि तिच्या अंगाला काळं लागलं आणि राजकुमारकडनं जे जे काही कळलं ते सगळं इकडे आता सारंगला सांगते. आणि मग त्याच्यानंतर सूर्या सुद्धा तिर्लोत्तमासमोर कसा आला, त्याने गाडी अडवण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला, सर्व काही घडलेला प्रकार तिर्लोत्तमा सारंगला सांगत असते. सूर्या इकडे भयंकर चिडतो आणि म्हणू लागतो की तुझी काहीही चुकी नसताना त्या बाईने तुला इथे पोहोचवलं ना, तिला मी अजिबात नाही सोडणार आहे. मी सगळं सहन करू शकतो पण माझ्या बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नाही सहन करू शकत. इकडे देवा सुद्धा हे सगळं ऐकतो आणि देवा सुद्धा तो प्रकार पाहता इमोशनल झालेला असतो. सूर्याने इकडे ठरवलेलं असतं की जोपर्यंत ती बाई माझ्या बहिणीची माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी तिला नाही सोडणार. आणि इकडे सारंग सुद्धा तिर्लोत्तमाला म्हणतो की आई, ज्या मुलीने तुझा अपमान केलाय ना, त्या मुलीला सुद्धा मी नाही सोडणार. आता या गोष्टीमुळे सूर्या आणि सारंग यांच्या दोघांची जवळ जी काही मैत्री असते तिच्यामध्ये आता फूट पडणार असते. आता इकडे सूर्या आणि देवा दोघीही बाहेर आलेले असतात. तर देवा म्हणतो की तुला जे काय वाटलं ना तर मला लगेच आवाज द्यायचा. आणि भावा, तुझं बहिणींवरती किती प्रचंड प्रेम आहे रे. असं आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून कोणीच नाहीये, पण रजनी आत्यांच्या आशीर्वादानं आपल्याला एक बहीण मात्र सापडलीये. हा मॅटर तिच्याच घरातला आहे म्हणून तुला सांगतो, तिच्या सासूला जावेला तुला हवंय ते कर, त्यांची लंका लावून टाक, पण आपल्या बहिणीला काहीही त्रास होणार नाही याची मात्र नक्कीच काळजी घे. कारण की मी सुद्धा तुझ्यासारखं आपल्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही बघू शकत.
इकडे तुळजा, भाग्या, राजू हे सगळेच बाहेर असतात आणि त्यासुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. देवाचं बोलणं पाहता सूर्यासुद्धा सांगतो की काही नाही होणार तुझ्या बहिणीला, शब्द आहे हा माझा. आणि मग त्याच्यानंतर देवा आणि सूर्या हे दोघे एकमेकांना शेक हँड करतात आणि सूर्या लगेच त्याच्या बहिणींना घेऊन तुळजाला घेऊन तिकडनं निघून जातो. तुळजा विचारत असते, सूर्या तू काय करणार आहे? तर मग सूर्या सांगतो, असेल आपण गावाकडचं, पण मात्र आपण सुद्धा काय रस्त्यावरती नाही पडलेलो. राजू सांगू लागते, दादा अरे ते मला खूप वाईट वागले रे, ते मला रे की तुझ्या रक्ताचंच हे सगळं आहे. आणि राजू खूप रडत असते. तर मग सूर्या राजूला शांत करत म्हणत असतो की राजू हे बघ तू रडू नकोस. सूर्या सांगू लागतो, तुझा दादा आलाय ना, अजिबात घाबरू नको, आपण आता दाखवूनच देऊ की तुझं नेमकं रक्त काय ते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग तिर्लोत्तमाच्या जवळ असतो आणि तिला जेवायला सांगत असतो. आणि तेवढ्याच बाजूला सावली सुद्धा असते आणि ती सगळं काही ऐकत असते. सारंग तिर्लोत्तमाला जेवणासाठी आग्रह करत असतो. तेवढ्यात तिकडनं सारंगचे बाबा नील आणि राजकुमार हे तिघेही आलेले असतात. त्याच्यानंतर तिर्लोत्तमा कामाबद्दल बोलू लागते आणि सांगू लागते, युरोपियन इंडस्ट्रीमध्ये माझ्या रूपम कॉस्मेटिकला खरंच खूपच डिमांड आलेला आहे. माझ्या सर्व मीटिंगेस त्या कधी लाईनअप केल्या. माझ्यावरती नील सांगू लागतो, आई 2 डीलर आहेत ना, त्यांना मी लाईनअप केलंय. हे दोघंही 2 दिवसासाठी इंडियामध्ये आलेत. आजच मीटिंगचा प्लॅन होता, पण मात्र त्या मुलीमुळे म्हणजे जे काय घडलं त्या अवस्थेमध्ये तू मीटिंगला येऊ नसती शकली, म्हणून मी त्यांना घरी बोलवलंय. तिर्लोत्तमा सुद्धा सांगते की आपण जे काही होईल ना त्या मीटिंग सगळ्या घरीच करूयात, कारण कंपनीमध्ये करणं काय सेफ नाही होणार. सारंग विचारत असतो, म्हणजे असं का, नेमकं कंपनीमध्ये मीटिंग करणं का सेफ नाही होणार? तर मग आता त्याच्यानंतर तिर्लोत्तमा सांगते की त्या मुलामुळे, म्हणजे ज्या पद्धतीने तो मुलगा इथून निघून गेलाय ना त्याच्यावरनं मला डाऊट आहे की तो नक्की परत येणार. म्हणजे आता सूर्या तर डायरेक्टली तिर्लोत्तमाच्या घरीच पोहोचलेला असतो. देवा तुळजाला घेऊन राजूला घेऊन त्यांच्या बॅग सगळं काही घेऊन तिथे घरी आलेला असतो. तिर्लोत्तमा सांगत असते, त्यात तो जर आपल्या घरी किंवा कंपनीमध्ये जर आला ना तर युरोपियन गेस्ट आहेत ना त्यांना संशय येईल की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे आपलं करोडोंचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. राजकुमार सांगत असतो, आणि ते युरोपियन गेस्ट येणार आहेत ना ते आपला फॅमिली बिझनेस चेक करणार आहे, म्हणजेच की आपलं ते फॅमिलीमध्ये सुद्धा काय चाललंय हे सगळं काही बघणार आहे, आपली फॅमिली सुद्धा बघणार आहे. त्याच्यानंतर सावली दाराड उभी राहून ते सगळं काही बोलणं ऐकत असते. तर मग तिर्लोत्तमाला सुद्धा समजतं की म्हणजे त्यांना आपलं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सगळं आवडतंय आणि ते आपल्या भारतासाठी सुद्धा प्राधान्य देत आहेत. आणि तिर्लोत्तमाला असं वाटत असतं की हे डील नक्कीच वर्कआउट होईल. नील, सारंग, राजकुमार हे सगळेच तिर्लोत्तमाच्या मागे असतात आणि युरोपियन गेस्ट येण्याची तयारी करू लागतात आणि सगळे खूप खुश असतात. सूर्या इकडे स्पष्टपणे सांगतो की जोपर्यंत ही बाई माझ्या राजूची माफी नाही मागत ना तोपर्यंत मी इकडनं हलणार नाहीये. तुझं सांगत असते, सूर्या हे सगळं सोड, राजू जेलमधनं बाहेर आली ना, आपण आता हे प्रकरण ना वाढवायला नको. सूर्या सांगत असतो, नाही, एक वेळ राजूची यांनी हळद वापरली नसती ना तरी सुद्धा मला चाललं असतं, पण मात्र त्यांनी माझ्या राजूचा अपमान केला, तिला वाटेल तसे बोलले, हे काय मला चालणार नाहीये. या बाईला माझ्या राजूची माफी मागावी लागणार म्हणजे लागणारच. आणि सूर्या सुद्धा त्याच्या हट्टाला भयंकर पेटलेला असतो. सिक्युरिटी गार्ड सूर्याला अडवण्याचा प्रयत्न देखील करत असतात, पण मात्र आता सिक्युरिटी गार्डला सूर्या सुद्धा धोबी पछाड करतो आणि त्यांना सुद्धा शांत करतो. सूर्याच्या डोक्यामध्ये आता वेगळाच काहीतरी विचार सुरू असतो. त्याच्यानंतर सूर्या आता तिथे आजूबाजूचं लाकूड गोळा करतो आणि त्याच्यानंतर त्यांना राहण्यासाठी ते छोटीशी झोपडी बांधू लागतो, राहण्याची सोय करू लागतो. आणि सूर्याने तिथेच त्यांच्या गार्डनमध्ये त्यांचं स्थान म्हणजेच की त्यांचं घर निर्माण केलेलं असतं. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सावलीला तिर्लोत्तमा पाहते आणि विचारते, ही मुलगी काय करते इथे? पण मात्र याच्यावरती आता सारंग सांगतो, तिनेच जेवण आणलं, मी तिला जेवण घेऊन बोलवलं होतं. तिर्लोत्तमा 2 घास खाते आणि तिर्लोत्तमा वैतागलेली असते. सूर्या, तुळजा, राजू, भाग्या हे सगळे तिर्लोत्तमा हाय हाय असं मोठ्याने ओरडू लागतात. त्यांचा आवाज बाहेर ऐकल्यानंतर तिर्लोत्तमा घाबरून जाते. नील, राजकुमार नेमका हा सगळा काय प्रकार हे पाहण्यासाठी बाहेर येतात आणि सारंग काय तिर्लोत्तमाला जाऊच देत नाही. सारंग तिर्लोत्तमाला सांगत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा 2 घास खाऊन आपण बाहेर जायचं. आणि मग त्याच्यानंतर सारंगचे बाबा सुद्धा नेमकं काय प्रकारे हे पाहण्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि आता सावलीने सुद्धा ते सगळं ऐकलेलं असतं. सूर्या इकडे म्हणत असतो, आमची इज्जत सस्ती काय आणि तिर्लोत्तमाला मस्ती काय, असा ते जे जेकार करत असतात आणि तिर्लोत्तमाच्या नावाने मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. मग त्याच्यानंतर आता इकडे लगेच राजकुमार बाहेर येतो. सिक्युरिटीला विचारत असतो, हे सगळं काय चाललंय? तर मग सिक्युरिटी सांगतात की आम्हाला सुद्धा मारलं त्यांनी साहेब. आणि नील, सारंग सगळेच नेमकं हे सगळं काय ते पाहण्यासाठी आता इकडे बाहेर येतात. आता सारंग समोर सूर्याला पाहतो आणि आश्चर्याने त्यांच्याकडे सगळेच पाहू लागतात.
सावली इकडे बाहेर येते. ती समोर तुळजाला पाहते आणि तिला सुद्धा नेमकं हे सगळं काय हे सगळं समजतं. सावली तर तुळजाकडे आश्चर्यानेच पाहत असते. आता त्याच्यानंतर राजकुमार बोलू लागतो. तर राजू आता सांगते की दादा हाच येतो. राजकुमारला समोर पाहता सूर्या तर भयंकर चिडतो आणि लगेच राजकुमारला मारण्यासाठी इकडे आता वरती येतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयंतीने आता तो रील्स बघितलेली असते. म्हणजेच की राजूचे ते मसाल्याला सावलीने जो काही आवाज दिला त्याची रील बनवलेली असते आणि ती रील सगळीकडे अपलोड केलेली असते. जयंती ती रील पाहते आणि त्याच्यानंतर लगेच आता रील पाहिल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये आयडिया येते आणि लगेच ती भैरवीला कॉल करून म्हणते की रील पाहिली की नाही तुम्ही, किती रीलला त्या व्ह्यू मिळालेत. जयंती भैरवीला सांगते की तिने तुम्हाला दिलेलं वचन, तिने तुम्हाला दिलेला शब्द सर्व काही मोडलंय. तिने ना दुसरीकडे गाणं गायलंय आणि ती एक रील म्हणून अपलोड केली आहे. जयंती भैरवीला रीलसुद्धा पाठवते आणि नेमका हा सगळा काय प्रकार हे भैरवीच्या लक्षात येतं आणि भयंकर चिडते. इकडे दुसरीकडे सूर्या डायरेक्ट आता राजकुमारची गचंडी पकडतो आणि त्याला विचारतो, माझ्या बहिणीला उलट बोलायची हिंमत कशी काय झाली तुझी? माझ्या बहिणीला त्रास द्यायची, तिची लायकी काढायची तुझी हिंमतच कशी काय झाली? आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीची माफी मागायची. आता त्याच्यानंतर सूर्या इकडे मारू लागतो तर तेवढ्यात लगेच सारंग येतो आणि तो सूर्याचा हात पकडतो. सारंगने सुद्धा सूर्याला पाहिलेलं नसतं आणि सूर्याने सुद्धा सारंगला. तर ते दोघी एकमेकांना मारायला लागतात आणि एकमेकांना पाहता आश्चर्यानेच एकमेकांकडे पाहू लागतात. सावली आणि तुळजा हे सगळं पाहता त्यांच्या दोघींनाही मोठा धक्काच बसतो आणि त्या सुद्धा आश्चर्याने एकमेकींकडे पाहू लागतात. नेमकं आता मित्रांनो पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.